सी. मग पहिलं आपण काय केलं, तुम्ही लिमिट लावलं पहिलं. हां. सो मी काय आलंय बेसिकली इथे मी एक टाइमपाससाठी स्टॉक घेतलेला आहे विच इज मोतीलाल ओसवाल ETF आहे. ओके सो मी बाईंगला गेले. ओके पण बाईंगला येऊन ट्रेडिंग हे फक्त आपण एक्सपायरीच्या ड्युरेशनला करतो. इतर वेळेस आपण काय करतो, इन्व्हेस्टिंग. बट इफ यू वॉन्ट टू ऍड स्टॉप लॉस और फॉर दॅट मॅटर, एक सेकंड चालेल, फॉर दॅट मॅटर तुम्हाला टार्गेट वगैरे सगळं टाकायचं असेल. बट ऑब्व्हियसली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नाही शकत जर का तुमचा DDPI नसेल तर. ते आपण आज ऍक्टिव्ह करून घेऊ. ओके आणि ट्रेडिंग करते. ट्रेडिंगमध्ये मी सुपर ऑर्डर लावते. ट्रेडिंगला तुम्ही सुपर ऑर्डर लावू शकता, इन्व्हेस्टिंगला DDPI केल्याशिवाय ते लावू शकत नाही. नवसी, मी एक डेमो दाखवते. प्राइजेस फक्त आपण इथले घेतोय, हे आपल्याला स्टॉक इग्नोर करते मी. सो लेट्स से की मी आता तो मोतीलाल ओसवालचा जो डिफेन्स आहे ETF, तो लेट्स से की मी लिमिट ऑर्डरला घेतलाय विच इज 13 रुपीज. सो माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट किती येणार, 128. 128ला सॉरी, ही सेलिंग प्राइस आहे, लॉट आहे 350. सो इन्व्हेस्टेड अमाऊंट इज 4550. ओके त्याच्यामध्ये जर मला फक्त 20% रिस्क घ्यायची असेल, सो माझं 10.40 हे स्टॉप लॉस बनतं. ओके सो मी इथे येणार ओके आणि इथे स्टॉप लॉस लावणार 10.40. ओके अँड देन इकडे माझं टार्गेट काय, 1:1 टार्गेट. सो 22 याबरोबर 20, सो येस, 15.60. सो मग मी इथे टार्गेट लावलं 15.60. ओके सो जर का स्टॉप लॉस हिट झालं तर ते सेल करणार, जर का टार्गेट हिट झालं तर ते प्रॉफिट बुक करणार. ठीक आहे. इथे ट्रेलिंगची एक कॉन्सेप्ट आहे. सो ट्रेलिंग कसं आहे की जर का 1 रुपयाने हे वाढलं, लेट्स से 13चं 14 झालं, ओके तर स्टॉप लॉस वाढणार किती, 1 रुपयाने, की 10.40 ते किती येणार, 11.40. आणि त्यावेळेस मग टार्गेट लावायचं असेल तर लावा, नसेल लावायचं तर भागने दो उसको. अशी गोष्ट अपर साइड इज मोर इम्पॉर्टंट. येस. प्रोटेक्ट. सो बिकॉज अप्पर साइड आपण कॅप नाही करू शकत. इथे जर का मी 15.60 टाकलं, मी कॅप करते, मॅक्स टू 20%च घ्यायचं. लेट्स से इथे लिमिट ऑर्डर गेली 16, तर मग माझं ऑलरेडी टार्गेट हिट होऊन मग काय अर्थ नाही. सो खालची साईड जर का तुम्ही प्रोटेक्टेड ठेवली तर इट विल गो. आणि इथे खाली Every jump la, when I put a value 1 here, that means that for every 1 rupee change in increase in the price, stop loss will increase by the same amount. येस, आपण हे मोतीलाल ओसवालच करून पाहायचं का. हो हो करा ना. 85.81 आहे. सो ऑब्विसली 85.81 आहे. आता इथला लॉट आहे ना 1 करते. ठीक आहे, 1 क्वांटिटी. सो जर का मी 85.81चं जर 20% पाहिलं तर इथे 68.65. सो माझं स्टॉप लॉस काय येतोय, आणि माझं मग टार्गेट काय येतं 102 पॉईंट. टाकते 20%, 1:1 मग बुक होतं त्याने. अँड देन मी टाकतीये ट्रेलिंग. आता ऑब्व्हियसली ते खूप गॅप आहे, एवढं तर ते हलणार नाहीये बिकॉज ते इंडेक्स आहे. सो आय विल जस्ट ॲट 0.05, म्हणजे 5 पैशांनी ट्रेल होणार. 5 पैसे म्हणजे फॉर 1 रुपी चेंज इन द प्राइस हे 5 पैशांनी वर जाईल. नाही, 5 पैसे चेंज इन द प्राइस 5 पैशांनी वर जाईल. अच्छा ओके. ठीक आहे. अच्छा, कारण ह्याच्यात तेवढी मुवमेंट. हा, आता आय कॅनॉट एक्सपेक्ट नाही की ते SL किंवा टार्गेट हिट करेल. सो आय एम जस्ट की आपलं ट्रेल कसं होतं ते बघण्यासाठी. सी ओके, दॅट ट्रेड इज 1 रुपी म्हणजे आणि 0.05 इज 5 पैसे. येस. आता बघा, आपण इथे स्टॉप लॉस लावला 68.65. 5 सो हे जर का मूव्ह झालं तर ऑब्व्हियसली आपलं हेही मूव्ह होणार आहे 0.5 ने. इथे बघा टार्गेट दाखवतात अवे फ्रॉम LTP म्हणजे 20%. टार्गेट आपलं अजून 20 बरोबर. अँड देन सी Okay, इफ okay. यू वॉन्ट टू चेंज 1:2 करायचं, यू कॅन जस्ट कॉपी दिस, कॉपी पेस्ट. बरं का, तुम्हाला टाईप करायचं टाईप करा, तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं इथे क्लिक केल्याशिवाय ते सेट नाही होणार. आणि आता 40% हवे.
68.65 120.8. सो मी 1:2 ठेवलंय. 20% रिस्क आहे त्याला ती माझं दाखव जरा मला व्हर्च्युअल शीट तुमची. 120.13. अच्छा, सो हे तुम्ही आता इथे काय चेंज केलं? 40 केलं का त्याच्यात? नाही अच्छा, next आहे. Okay, okay. जस्ट मी कॉपी ऑलरेडी आहे. राईट, गॉट इट. मी करून ठेवलेलं आहे. हां हां. सी इथे आता लेट्स सी की इथली प्राइस चेंज झाली का बघूयात आपण. हे आता मी क्लोज करतेय, रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यावर मला कळेल की स्टॉप लॉस हल्लाय का नाही, बिकॉज ते कधी कधी हँग होतं. सी अजून 68.65 चालू आहे. सो ओके, चेंज झालं तर इथे आपल्याला त्या चेंजेस लगेच दिसतील, म्हणजे रिफ्रेश करून वी कॅन सी. येस, आणि इथे आहे ते काय, म्हणजे आपली आपली ऑर्डर इथे दिसते ना, पोझिशन समरी. ही पोझिशन समरी आहे आणि हे मार्केट डेप्थ आहे. हम्म. कोणाला कितीला विकत घ्यायचंय, कोणाला कितीला विकायचंय. Okay. आता तुम्ही 2 पैसे प्रॉफिटला आहे, 3 पैसे प्रॉफिटला ऑर्डर आहे. मध्ये येते. आणि इज ऑलवेज सेफर की सुपरलाच मी लावू ना बिफोर ऑर्डरिंग. If you want to add stop loss and targets at the same time, you can do that. Else मी add more करतेय. मी जस्ट नॉर्मल खरेदी करत आहे. इन्स्टंट केलं, ओके, बाय. राईट. ठीक आहे, बाय केल्यानंतर हे एका क्वांटिटीला लागलेलं आहे. सो मी ऍड्रेस करून दुसऱ्याला लावू शकते. ट्रेलिंग स्टॉप लॉस अगेन सेम पद्धतीने आहे. पण इथे दोन्ही नाही लावू शकत ना आपण. इथून तुम्ही क्वांटिटी चेंज करू शकता, जर का सी ऑप्शन नाही आहे ते चेंज करायचा. इथे फक्त हे एडिट. कारण आता ते ह्याच्यातच दिसतंय ना, आपण सेम ETF घेतल्यामुळे ते त्याच्यातच दाखवतंय आपल्याला. येस, हे काय क्वांटिटी 2 आहे माझी इथे. सो ते चेंज तर होत नाही येत ना. ठीक आहे, आपण एखादं दुसरं काहीतरी घेऊया किंवा हे स्क्वेअर ऑफ करून टाकू आणि परत घेऊ असं काहीतरी. आपण हे करू स्क्वेअर ऑफ. सगळे स्क्वेअर ऑफ झाले, ठीक आहे. सो मी नको, आपण दुसरंच घेऊया. घ्या ना दुसरा. चालेल का? गोल्ड बीस घ्या. गोल्ड बीसचा चार्ट, आय डोंट नो गोल्ड बीस कितीला आहे. 81 ला आहे. इनफ. सो आय एम जस्ट कमिंग हिअर. बाय. ट्रेडिंग, मार्केट, बाय. पण अच्छा, हे आपण इन्व्हेस्टिंग मध्ये नाही केलं तुम्ही? नाही, आला ओपन नाही ना तुमचं इन्व्हेस्टिंग पोर्टल. हा, ओके, ते करायचं. हा, सो हे मी घेतलं. ठीक आहे, हे करायला आता मला याच्यावर क्लिक करते मी. ओके, क्लिक केल्यावर मला बघा इथे कव्हर युअर रिस्क आहे. ऍड स्टॉप. ट्राय टू दिस. येस, सो टार्गेट वेगळं, स्टॉप लॉस वेगळं. सो जर का मी आता कितीला घेतलंय हे 81.82. सो 81.82. माझी क्वांटिटी माझी 65.46 हे माझं SL होतं. सो इकडे आले मी, ऍड स्टॉप लॉस. ठीक आहे, किती हे. पण इथे मग ट्रिगर प्राइस पण ऍड करायला लागणार. मग त्याच्यात काय फरक असतो? ट्रिगर ट्रिगरला ते त्या पॉइंटलाच मग ते सेंड करणार स्टॉप लॉसला, सेलिंगला. आणि मग ट्रिगर प्राइस हॅज टू बी हायर दॅन युअर. येस, आता सी तुम्ही ट्रिगर प्राइस केलं हे 20%. पण मार्केट दाखवतंय आता ते. हा, ट्रिगर प्राइस सेट केली की फर्स्ट मार्केट ऑर्डर जो माणूस खरेदीला आहे ना, तो खरेदी करणार ते. सो जो मार्केट रेट ट्रिगर झाल्यानंतर जो मार्केट रेट चालू असेल, सो इट एन्श्युअर्स की तुमचं पटकन ट्रान्झॅक्शन होऊन जाईल. हे आपण सेल करण्याकरता लावतोय, राईट? येस. सो इथे तुम्ही काय स्टॉप लॉस वरचं काय हे आहे आणि इथे मार्केटला तुम्ही क्लिक केलं. सी, हा, फक्त ट्रिगर प्राइस मी ही शीट वाली टाकली 20% ची. येस, अँड मार्केट ऑर्डर. मग मार्केटच्या तिथेही आपण व्हॅल्यू टाकू शकतो. हा, फक्त ती ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे. मग व्हॉट इज द डिफरन्स? 5 पैसे पण असेल केलं तरी. मार्केट केलं तर मार्केट एन्श्युअर्स की तुमचं बाय हुक बाय क्रूक ते एक्झिक्यूटच होईल. स्टॉप लॉस एकदम पडतंय तर मग यू नीड टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. आणि तुम्ही अडून बसले की नाही पडतंय तर मला इतक्यालाच विकायचंय, ती प्राइस आली तर विकलं जाईल. व्हॉट इफ नाही आली तर? मार्केट ऑर्डर काय एन्श्युअर करतं की युअर प्रोटेक्टेड. अच्छा, म्हणजे आता हे 65.46 ला आली, ट्रिगर लावली, जो पहिला बायर असेल ना त्याला विकणार तुमचं. ओके, सो दिस इज बेटर, राईट? येस,
अँड देन ट्रेलिंग स्टॉप लॉस. ओके. मग अगेन सेम गोष्ट की किती पॉईंट्सने, एका पॉईंटनी जर तुमचं वाढलं प्रॉफिट तर एका पॉईंटनी तुमचं स्टॉप लॉस इन्क्रीज होणार. लेट्स से की आता 82 झालं, 81.82च्या जागी 82.82 झालं तर हे स्टॉप लॉस 66.46 ला येणार. ओके. गॉट इट. And then target is again same thing. You have to just add what you want. आपल्याला 20-40 जितकं पाहिजे. Yes. ओके. I'm just doing this. Trigger price आहे हे मार्केट सेल. सी ट्रेलिंग स्टॉप लॉस ऍड झालेला आहे आणि मी इथे टार्गेट केलेलं तर ते टार्गेटच्या जागी स्टॉप लॉस का लागलाय मला ते कळत नाहीये. ऍड सी टार्गेट आहे माझं, टार्गेट मी ऍड केलेलं हे कंट्रोल सी टार्गेट 98.18. ते स्टॉप लॉस म्हणूनच येत आहे. राईट. अजून एक मला त्या दिवशी असा प्रॉब्लेम झाला की मी स्टॉप लॉस लावला ऑर्डर, म्हणजे तुम्ही आता जे क्लिक केलं तसं, आणि मग मी आय वॉज ऑन दॅट वॉचिंग द प्राइस आणि एका सर्टन प्राइसला गेली की ओके आय थॉट 10-12% काहीतरी प्रॉफिट झालेलं, सो आय वॉन्टेड टू एक्झिट. पण ती ऑर्डर कॅन्सल करेपर्यंत आय कुडंट. येस, तुम्हाला कधीही ते करायचं असेल तर पहिला तुम्हाला ह्या सगळ्या ऑर्डर्स इथे येऊन कॅन्सल करायला लागतात. हे केल्याशिवाय ते फास्ट एक्झिट होत नाही. होत नाही. म्हणजे इव्हन स्टॉप लॉस लावलेला असेल आणि तरी मला नाही होत. निघायचं तरी ती कॅन्सल करेपर्यंत. नाही. इज दिस ओनली विथ ऑल द ब्रोकर्स? सगळं ब्रोकर्सचं माहित नाही, मी धनच वापरते आणि इथे पण आहे फास्ट एक्झिटचं. हो. ह्याच्यावर क्लिक केलं की ते एक्झिट करतं. तुम्ही आता एक्झिट केलं ना? हा. ओके. हे आहे. पण सो इट्स बेटर टू डू इट इन द सुपर, राईट? येस, कारण ऑलवेज. आपण तेव्हा ऑर्डर केलेली नसते तोपर्यंत. आपण जे सुपर करतो ना, आता मी इथे सुपरला करत आहे की माझं टार्गेट, आणि मी हे शीट त्याच्याचमुळे दिलेलं आहे